नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मराठी व्याकरणातील सर्वनाम या घटकावरील 10 अतिशय सोपी वाक्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. या ठिकाणी एक वाक्य आहे, मी मुंबईला जाणार. या वाक्यामध्ये नामाच्या ऐवजी मी हा शब्द वापरलेला आहे, म्हणून हे सर्वनाम आहे. या पुढील वाक्य पाहूयात. तो उंच पर्वत चढला. तो उंच पर्वत चढला. या वाक्यामध्ये तो हे सर्वनाम आहे. मित्रांनो, तुम्हाला लिहून घेता यावं याच्यासाठी मी हळू म्हणजे सावकाश लिहित आहे. चला पुढील वाक्य पाहूयात आपण. हा पक्षी आहे. हा पक्षी आहे. या वाक्यामध्ये हा हे सर्वनाम आहे. आम्ही सहलीला जाणार. या वाक्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे. आपण आज फिरायला जाऊ. आपण आज फिरायला जाऊ. या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे. घरी कोण आहे? या वाक्यामध्ये मित्रांनो, कोण हे सर्वनाम आहे. तुला काय हवे आहे? या वाक्यामध्ये काय हे सर्वनाम आहे. हे पेरूचे झाड आहे. या वाक्यामध्ये हे सर्वनाम आहे. ही माझी टोपी आहे. या वाक्यामध्ये ही हे सर्वनाम आहे. देवा, तू मला क्षमा कर. या वाक्यामध्ये तू हे सर्वनाम आहे.
मित्रांनो, जाता जाता तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न आहे. मी अभ्यास करणार या वाक्यातील सर्वनाम मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य पाठवा. मी वाट पाहते तुमच्या उत्तराची. धन्यवाद.